ओझर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आणि शिल्लक असलेल्या 2 प्रभागातील प्रत्येकी 1 अशा निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी ओझरकरांच्या मी निदर्शनास आणू इच्छितो, प्रशासन, निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार नोंदणी यंत्रणा या सगळ्यांचा ढिसाळ आणि कायद्याला पूर्ण बाजूला ठेवून केलेला घोळ जो आमच्या निदर्शनास आलेला आहे. प्रकर्षानं आता प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 8 अशा 2 निवडणुका येत्या शनिवारी 20 तारखेला संपन्न होणार आहे. निवडणुकीच्या दरम्यान मतदार नोंदणीच्या कायद्याप्रमाणे मतदार यादी ही विधानसभेच्या यादीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेला ग्राह्य धरली जाते आणि ग्राह्य धरलेल्या यादीमध्ये नोंदणी आणि बोगस नोंदणी, विशेषतः या सगळ्या प्रवर्गामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारीपासून निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत ही संबंध माहिती, वोट चोरी, मतदारांची चोरी, मतदार याद्यांचा घोळ आणि कायद्याचं संपूर्णतः उल्लंघन करणाऱ्या मंडळीच्या बाबत काही खुलासा आज समस्त ओझरकरांना आणि निफाड विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकांना कळवू इच्छितो. 121 निफाड विधानसभा मतदारसंघाचं मतदान झालं आणि तदनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होतीये. खोटी आणि दुबार नोंदणी ही विधानसभेच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या निदर्शनास आलेली आहे. या निदर्शनास आलेल्या लोकप्रतिनिधी कायदा दंडनीय जो गुन्हा आहे, लोकप्रतिनिधी अधिनियम 1950चा 31 रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 सेक्शन 31 नुसार जर कोणी मतदार म्हणून खोटी माहिती दिली, बनावट अर्ज भरला किंवा अयोग्यरित्या नोंदणी केली तर 1 वर्षापर्यंतच्या कारावासास तो पात्र आहे. आज संबंध सगळीकडे पाहताना ओझरच्या निवडणुकीमध्ये जे माझ्या आणि सर्व आमच्या मंडळीच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या समर्थकांच्या लक्षात आलेले आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हेतुपुरस्कर घोळ ओझरमध्ये अधिकचे जवळपास सगळे 1400 ते 1500 पासून ते 2000 मतांपर्यंत हा संबंध घोळ गावामध्ये मतदार याद्यांमध्ये झालेला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 2च्या बाबत म्हणजे प्रथम आणि द्वितीय नाव म्हणजे अनिल साहेबराव उदाहरण दाखल आणि आडनाव कदमच्या म्हणजे दुसरा, असे गंगा पाटळी, कालवी अशा भागामध्ये वल्वे असलेल्या सगळ्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या आयडी ज्याच्यामध्ये माझ्याकडे हे सगळे एव्हिडन्स आहेत, या एव्हिडन्सनुसार कायद्यानुसार हे सगळे मतदार शिक्षेस पात्र आहे. आणि मग हा सगळा घोळ करणारी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये प्रकर्षानं राजकीय पक्षाची लोक आहेत आणि विशेषतः इथे सेतू चालक जे आहे त्या सेतू चालकाकडे आपल्याला पाहिजे तसं एपिक आयडी बनवणं, मतदाराची खोटी नोंद करणं आणि या नोंदीमध्ये विशेषतः विधानसभेनंतर जवळपास प्रभाग क्रमांक 1 मध्ये धान्य गोडाऊनला म्हणजे काम करणारी माणसं ज्यांनी गत 2 डिसेंबरला मतदान केलं, पिंपळगाव नगर परिषदेमध्ये पण केलं, ओझर नगर परिषदेमध्ये पण केलं आणि पुन्हा ते संभाव्य उद्याच्या ज्या प्रवर्गामध्ये ते ज्या जागेमध्ये ज्या इलेक्शन आता होणार आहे तिथे ते मतदान करणार आहे, त्याच्यामध्ये पिंपळगावचे देवरे, उल्हारे, साबळे, काही राऊरीचे दिवे, नाशिकचे मसरूळचे त्रिभुवन आहेत. असे एकूण उल्हारे, साबळे आणि देवरे 40च्या आसपास दिवे 5 आहे आणि त्रिभुवन 3 आहे. म्हणजे केवळ एका प्रभागामध्ये छोटा प्रभाग असून सुद्धा विधानसभेच्या नंतर ह्या सगळ्या नोंदणीमध्ये सर्रास अपार आढळून येतो. विशेषतः हे कामकाज निवडणूक शाखा करत असते आणि या शाखेबरोबर त्याचा जबाबदार व्यक्ती म्हणून BLO ब्लॉक लेवल ऑफिसर, या ब्लॉक लेवल ऑफिसरनी कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता, स्थानिक जाऊन ती व्यक्ती राहते किंवा नाही याची खात्री न करता परस्पर यादीमध्ये नावं याच्यामध्ये घातलेले. आणि मी या निमित्तानं गावालाही सूचित करतो की ज्या पद्धतीच्या याद्यांमध्ये घोळ आहे आणि त्याचे सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आज समोर आहे, या सगळ्या लोकांनी पिंपळगावलाही मतदान केलंय, ओझरलाही मतदान त्याच दिवशी केलेलं आहे. आणि मी या मतदारांना पण सूचित करतो की तुम्ही आता तुमच्या जोखमीवरती सरसर भारतीय लोकशाहीचा खून केलेला आहे. परत मतदाराला तुम्ही कायदेशीर येता कामा नये.
आल्यानंतर तुम्ही तुमची जोखीम घ्या, तशी सूचना मी पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक ग्रामीण या सगळ्यांना दिलेली आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सगळ्या मंडळी याच्यासाठी जबाबदार आहे. आणि सर्रास मगा सांगितल्याप्रमाणे नावाला आडनावाचं बदल करून स्वतः 2 ठिकाणी मतदान करणं हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये आढळून आलं, प्रभाग क्रमांक 1 मध्ये आढळून आलं आणि उर्वरित प्रभागामध्ये गावामध्ये रॅन्डम भागाचा पत्ता देऊन मतदार नोंदणी केली. माझा प्रश्न निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक शाखा निफाडच्या सगळ्या यंत्रणेला आणि त्यांच्या खालच्या गाव पातळीच्या यंत्रणेला असं आहे की ब्लॉक लेव्हल ऑफिसर काय करत होते. ब्लॉक लेव्हल ऑफिसर ज्या ज्या ठिकाणी दोषी आढळून येईल त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, आमची सगळी यंत्रणा करणार आहे. लोकशाहीचा हा सर्रास खून आहे. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीनं परस्पर येऊन 2-2 ठिकाणी एकाच वेळेस 2 गावामध्ये मतदान करणं हे धारिष्ट आहे. आणि याला सगळे सहभागी जे आहेत, स्वस्त धान्य दुकानदार, त्यांचे गोडाऊन मध्ये काम करणारे, ही सगळी हमाली करणारी मंडळी आहे, मी त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे. तत्राप या सगळ्या घोळामध्ये ही सगळी तक्रार निवडणूक आयोगाच्या पर्यंत लेखी मी आजची आज देणार आहे. आणि माझ्या संबंधित मतदारांना पण सूचना आहे की आपण आपल्या जोखमीवर मतदानाला यायचंय, अन्यथा या गावामध्ये अशा पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याचं काम होता कामा नये, ही सूचना मी या मेसेजद्वारे आपल्याला देतो. निफाड विधानसभा 121 मध्ये जवळपास 12,000 लोकांचे दुबार म्हणजे 24,000 नावं अशी आहेत की ज्यांची डबल नावं आहे. ज्यांनी शहरातही मतदान केलं आणि उद्याच्या ग्रामीण भागामध्ये मतदान देणार, ती देखील यादी माझ्याकडे आहे. अशा पद्धतीने एकट्या विधानसभामध्ये आणि विशेषतः त्याच्या अंतर्गत असलेल्या ओझर आणि पिंपळगाव सारख्या गावांमध्ये हे सगळा घोळ करणारी ही सरकारी जी यंत्रणा आहे, या यंत्रणेला या सगळ्या पुराव्यानिशी मी आज सगळं सादर करून देणार आहे. तत्राप हे मतदार आणि मतदारांची जोखीम माझी तक्रारच्या अनुषंगिक मी कायदेशीररित्या जाणार आहे. प्रसंगी कायदेशीररित्या जाताना तरी देखील मतदारांनी जर यायचं ठरवलं तर स्वतःच्या जोखमीवर मतदानाला यावं, या निमित्ताने ही देखील सूचना तुम्हाला करतोय.